नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण ब्राह्मण कुळात जन्म घेतल्यानंतर त्यांच्या अंगी कोणते गुण असले पाहिजेत याचा विचार करत होतो. त्यातच पुढे आता की ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तीने मृदू भाषण, सात्विक गुणांची जोपासना इत्यादी गुण अंगी नियमितपणाने आणले पाहिजे आणि ते सातत्याने करणे म्हणजे तप होय. असे तप करणाऱ्याच्या अंगी शरीर आणि मनाचेही पावित्र्य असले पाहिजे, म्हणून पुढचा गुण सांगितला आहे पावित्र्य. अशा प्रकारचे आचरण करणाऱ्या व्यक्ती समाधानी असतो, म्हणून संतोष हा गुण सांगितला. त्यानंतर येतो तो क्षमाशीलता. माणूस समाधानी संतोषी असेल तर द्वेष मत्सर त्याच्या मनात नसतातच. इंद्रिय नियमन केलेली शुद्ध मनाची व्यक्ती समोरच्या व्यक्तीला क्षमा करू शकते. मन शांत असणारी व्यक्ती क्षमाशील असतेच आणि ते शांत ठेवण्याचा उपाय म्हणजेच शमदमादी गुण होत. दया, सत्य हे गुणही ब्राह्मण वर्णात असावेत आणि त्याने नित्य भगवंताच्या भक्तीत असावे असे भगवंत सांगतात. हे सर्व ब्राह्मणाचे स्वाभाविक धर्म आहेत. त्याने तसे वागावे असे अपेक्षित आहे. पण प्रत्येक ब्राह्मण कुळात जन्म घेणाऱ्या माणसाच्या अंगी हे सर्व गुण असतीलच असे नाही, पण त्यांनी प्रयत्नपूर्वक हे गुण आपल्या अंगी आणले पाहिजेत असे भगवंत आपल्याला मार्गदर्शन करतात. क्षत्रियांचे स्वाभाविक धर्म म्हणजे तेज, बल, धैर्य, वीरता, सहनशीलता, औदार्य, उद्योगशीलता, स्थिरता, ब्राह्मण भक्ती आणि ऐश्वर हे गुण अंगी असावेत, कारण त्यांच्याकडे सर्वांचे रक्षण करणे हे प्रमुख काम असते. समाजाचे रक्षण, शत्रूशी युद्ध हे त्यांचे प्रमुख काम. त्यासाठी हे गुण आवश्यकच असतात. आस्तिकता, दानशूरपणा, दंभ नसणे, ब्राह्मणांची सेवा करणे, धनसंचयाने संतुष्ट न होणे ही वैश्यांची स्वभाव प्रकृती बनली. तर ब्राह्मण, गायी, देवतांची शुद्ध मनाने सेवा करणे आणि जे मिळेल त्यात संतुष्ट राहणे हा शूद्रांचा स्वभाव बनला. खोटेपणा, चोरी, भांडण, अशुद्धता हा चांडाळांचा धर्म झाला. पण सर्व वर्णांसाठी काही सर्वसाधारण धर्म सांगितले आहेत. मनाने, वाणीने किंवा शरीराने कोणाचीही हिंसा न करणे म्हणजेच मनुष्य मग तो कोणत्याही वर्णात जन्मला असला तरी त्याचा जो स्वाभाविक धर्म त्याने तो जपलाच पाहिजे. पण त्याचबरोबर कोणाचेही मन आपल्या बोलण्याने दुखवणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, किंवा कोणालाही शारीरिक इजा आपल्याकडून होणार नाही याचीही दक्षता घेतली पाहिजे. नेहमी सत्य बोलणे हा प्रत्येकाचा सहज धर्म झाला पाहिजे. कामक्रोधावर विजय मिळविणे हे त्यांचे प्रथम उद्दिष्ट असले पाहिजे. तरच सर्वांचे कल्याण होईल अशा कृती आपल्या हातून घडतील. आपण कुठल्याही वर्णात जन्म घेतला तरी प्रत्येकाने कमीत कमी या 3 गोष्टींचे तरी पालन केले तरी आपले कल्याण होईल. त्या गोष्टी हिंसा न करणे, शारीरिक आणि मानसिक, शाब्दिक तिन्हीही, सत्य बोलणे, षड्रिपूंवर विजय या त्या 3 गोष्टी होत. यानंतर 4 आश्रम कोणते आणि त्यांचे पालन कसे करावे हे भगवंत उद्धवाला सांगतात. पहिला आश्रम ब्रह्मचर्य. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी गुरुकुलात राहून शिक्षण घ्यावे. ब्रह्मचर्य पालन करण्यासंबंधी काही नियम घालून दिलेले आहेत. ब्रह्मचर्य हा पहिला आश्रम. तो 2 प्रकारचा. एक आजन्म ब्रह्मचारी आणि दुसरा विशिष्ट मुदतीपुरता म्हणजे अध्ययन काळापुरता. गुरुगृही राहून अत्यंत पवित्र मनाने, एकाग्रतेने अध्ययन करावे. या काळात आचार्य, गाय, ब्राह्मण, वृद्ध आणि देवता यांची सेवा करावी. आचार्यांचा योग्य तो मान राखावा, कारण आचार्य हे प्रत्यक्ष भगवंताचे स्वरूप आहेत असे मानून त्यांच्याशी वागावे. त्यांना साधारण मनुष्य समजू नये, त्यांच्यात दोष शोधू नयेत, त्यांचा कधीही अपमान करू नये. मग ते गुरुकुलातील आचार्य असो किंवा आपल्याला शालेय शिक्षण देणारे अध्यापक असोत. जोपर्यंत आपण विद्यार्थी दशेत आहोत तोपर्यंत सर्व सुखाच्या उपभोगांपासून दूर राहावे. आजच्या काळात पण विद्यार्थ्यांनी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की अध्ययन काळात
सुख उपभोगापासून दूर राहिले तरच अध्ययनाकडे मन एकाग्र होईल. खरे तर शुचिता, सरळपणा, सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी भगवंताला पाहणे, मन, वाणी आणि इंद्रिय निग्रह, संयम हे नियम प्रत्येकालाच लागू आहेत. ब्रह्मचर्यात हे निग्रहाने पाळावेतच, तरच तेज प्राप्त होते, अंतःकरण शुद्ध होते आणि मनात भगवंताविषयी भक्ती निर्माण होते. अशा प्रकारे अध्ययन पूर्ण झाल्यावर इच्छा असेल तर गृहस्थाश्रमात प्रवेश करावा. गृहस्थाश्रमी व्यक्तींसाठी सुद्धा काही नियम घालून दिलेले आहेत. त्यांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गृहस्थाश्रमात प्रवेश करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने आपल्याला अनुरूप अशा कुलशीलवान कन्येशी विवाह करावा. ती वयाने आपल्यापेक्षा लहान आणि आपल्याच वर्णातील असावी. दुसऱ्या वर्णाची कन्या वरायची असेल तर आपल्यापेक्षा खालच्या वर्णाची असावी. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या स्त्रीशी विवाह करण्याचे वैज्ञानिक कारण असे सांगितले जाते की पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये परिपक्वता लवकर येते. साधारणपणे पुरुषांपेक्षा 3 ते 4 वर्षे आधी. जर मुलगा मुलीपेक्षा वयाने 3-4 वर्षांनी मोठा असेल तर दोघेही एकाच वेळी परिपक्व होतील आणि संसार सुखाचा होईल. ही परिपक्वता शारीरिक आणि मानसिक दोन्हीही असावी. पुढे यज्ञयाग, अध्ययन आणि दान करणे या गोष्टी सर्व वर्णातील लोक करू शकतात. पण दान घेणे, अध्यापन करणे आणि यज्ञाचे पौरोहित्य करणे यांचा अधिकार मात्र फक्त ब्राह्मणांनाच आहे. ब्राह्मण कुळात जन्म झाला असेल तर असे निश्चितपणे समजावे की आपला जन्म विषयभोगात रममाण होण्यासाठी नाही तर मोक्षप्राप्तीसाठी झाला आहे. ब्राह्मणाने आपले अध्ययन, अध्यापन कधीच सोडू नये. एखादा ब्राह्मण अगदीच दारिद्र्यात असेल अशा वेळी वैश्यवृत्ती स्वीकारून म्हणजेच व्यापार करून आपला उदरनिर्वाह करावा. तसेच क्षत्रियाचे कर्तव्य हे प्रजापालन आहे. ते शक्य नसेल तरच त्याने वैश्यवृत्ती स्वीकारावी आणि वैश्याने प्रतिकूल परिस्थिती असेल तरच सेवाधर्म स्वीकारावा. गृहस्थाश्रमाचा स्वीकार केल्यानंतर त्या व्यक्तीला काही कर्तव्य सांगितली आहेत. ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, काकबली, भूतदया, अतिथी यज्ञ हे नित्य केले पाहिजे. दैवाने प्राप्त झालेल्या धर्माचाच स्वीकार करावा. ईशावास्योपनिषदात सांगितल्याप्रमाणे तेन त्यक्तेन भुंजिताः, त्याने दिलेल्या धनाचाच स्वीकार करावा आणि त्यातूनच आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा. गैरमार्गाने धन मिळवण्याचा विचारही मनात आणू नये. आपले कर्तव्यकर्म पार पाडावे, पण विषयासक्त होऊन कधीच भगवंताला विन्मुख होऊ नये. नित्य त्याचे स्मरण ठेवावे. आपल्या घरी एखादा पाहुणा आला तर तो फार काळ राहत नाही. तसेच आपल्या घरात फार आसक्त होत नाही. तसेच आपण भगवंताच्या घरी पाहुणा म्हणून आलो आहोत. योग्य वेळी किंवा आपले इथले काम झाले की इथून परत जायचे आहे हा विचार सतत जागृत ठेवून आपण या जगात राहावे. गृहस्थाश्रमातील सर्व कर्तव्ये पार पाडली की संसारात फार अडकून न पडता वानप्रस्थाश्रम स्वीकारावा. गृहस्थाश्रमी व्यक्तीला वानप्रस्थ स्वीकारण्याची इच्छा असेल तर त्याने आपल्या पत्नीची जबाबदारी मुलांवर सोपवावी किंवा तिची इच्छा असेल तर तिला आपल्याबरोबर न्यावे. आपल्या आयुष्यातील हा काळ शांत चित्ताने घालवावा. मनात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचाच स्वीकार करावा. जसे भोजनासाठी कंदमुळे, फळे घ्यावीत, बलकले नेसावीत, जमिनीवर झोपावे, कठोर तपश्चर्या करून सर्व वासना व मोहातून मुक्त व्हावे. थोडक्यात यातून हेच शिकावे की सर्वसामान्य लोकांनी वानप्रस्थाचा स्वीकार करावा, म्हणजे संसारातील लक्ष काढून भगवंताप्रती आपले मन लावावे. कोणाकडूनही कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवू नयेत. आहे त्या परिस्थितीचा सहजपणे स्वीकार करावा आणि समाधानाने उर्वरित आयुष्य भगवत चिंतनात व्यतीत करावे. आपल्या गरजा कमीत कमी असाव्यात. ऐहिक सुखाच्या फार मागे लागू नये. असे जीवन व्यतीत करणे म्हणजे आधुनिक वानप्रस्थ होय असे समजायला हरकत नाही. ज्यावेळी आपल्या गरजा कमीत कमी असतील त्याच वेळेला मन देखील समाधानी असते. पुढे भगवंत सांगतात, जेव्हा शरीर क्षीण होईल,
वानप्रस्थातील नियमांचे पालन करणे शक्य होणार नाही, तेव्हा आपल्या देहाचा त्याग करावा किंवा संन्यास आश्रम स्वीकारावा. पण संन्यास आश्रमातील नियम आणि साधना अत्यंत कठोर आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनीच त्याचा स्वीकार करावा. या दंडकमंडलूशिवाय इतर कोणत्याही वस्तू जवळ बाळगता येत नाहीत. विरक्त वृत्ती धारण करण्याचे सामर्थ्य असेल तरच संन्यास घ्यावा. केवळ बाह्य आचरणाने संन्यासी होत नाही. मनाचा निश्चय आणि संपूर्ण वैराग्य व संयम अंगी असले पाहिजे. संन्यासाने एके ठिकाणी राहू नये. नित्य भटकंती करावी. भगवत चिंतन करावे. ज्याचा मनावर आणि इंद्रियांवर ताबा नाही तो खरा संन्यासी होऊ शकत नाही. म्हणूनच हे खडतर व्रत स्वीकारण्यापूर्वी या कलियुगात तरी पुन्हा पुन्हा विचार करावा आणि मनाची पूर्ण तयारी असेल तर संन्यास स्वीकारावा. अन्यथा अधःपतन होण्याची भीती असते आणि एकदा संन्यास स्वीकारून माणसाचे अधःपतन झाले तर माणसाची संपूर्ण आयुष्यभराची साधना वाया जाते आणि त्याला नरकातच जावे लागते. म्हणून संन्यास आश्रम स्वीकारताना फार विचारपूर्वक स्वीकारावा लागतो. यापुढे संन्यासाचे मुख्य धर्म काय आहे हे आपण पुढच्या भागात पाहू.